नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी। नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या। हरिविन जन्म नरकाची पैजाना, हरिविन जन्म नरकाची पैजाना। यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड। गगनाहुनी वाड नाम आहे, हरिमुखे मना हरिमुखे मना। पुण्याची गणना कोण करी, महायोग पीठी तटे विमरत्या। वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पंढरीचा देवराया। पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया। दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे। हो पंढरीचा देवराया, जय हो महाराज की। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे। पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचित आनंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोय राजोडीला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी गातिला। भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी, तुका म्हणे नमन त्याशी, तुका म्हणे नमन त्याशी। भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी। हे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी, तुका म्हणे नमन त्यासी। भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी। हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता घेतलेला भंग महान भगवत भक्त अलंकापूर निवासी साधकाचे मायबाप
भगवान श्री ज्ञानोबा यांचा हरिपाठ या प्रकरणातील नामाची फलश्रुती सांगणारा हरिपाठ या ग्रंथातील नामप्र प्रकरणातील अभंग आहे. कैवल्य तेजनिधी साधकाचा मायबाप अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय तथा श्रीराम प्रभूंच्या पवित्र अशा दरबारामध्ये गेली 49 वर्ष झालं आपल्या या वडवलीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व संपूर्ण ग्रामस्थ मंडळी यांच्या अथक अशा परिश्रमातून चालत असलेली ही आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, त्यामध्ये दुपारचं भजन असेल, हरिपाठ असेल, प्रवचन असतील आणि रात्रीच्या वेळचं हे कीर्तन सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं अथक अशा परिश्रमातून चाललेली ही कीर्तन सेवा, त्यामध्ये आमचे संपूर्ण आळंदीकर महाराज मंडळी, काही ठाण्यातील राहणारे महाराज मंडळी, या कीर्तनाकरता उपस्थित महाराज, सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही चोपदार महाराज असतील, आदरणीय मृदंगाचार्य असतील, सर्व गायनाचार्य असतील, आमच्या आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या दरबारात राहून भगवान श्री ज्ञानोबारायांच्या दरबारात राहून अध्यापकाचं अध्यानाचा अभ्यास, काही वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी ही सर्व टाळकरी मंडळी असतील, सर्वांच्या चरणी आणि आपण सर्व समोर माझ्या बसलेले श्रोतू मायबाप आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि बरोबर माझ्या वेळेमध्ये मी माझी कीर्तन सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करतो. विडाला सेवेकरिता घेतलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारायांचा हा अभंग मला असं वाटतं या मंडपात जेवढी मंडळी बसली जवळजवळ त्यांच्या सगळ्यांचा हा अभंग पाठ आहे. जरी चारही चरण पाठ नसतील तर या अभंगातलं एक चरण सगळ्याचं पाठ आहे. नारायण हरी नारायण हरी नसल तेही पाठ, तर द्रुपद मात्र सगळ्यांचं पाठ आहे. महाराज हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कुणाचं पाठ नाही. अहो ज्याचा परमार्थाचा कधी संबंध सुद्धा नाही त्याचं सुद्धा हे प्रमाण पाठ असतं महाराज. त्याचं कारणच आहे हे प्रमाण साधं नाही, आपल्या जीवनात पुण्य प्राप्त करून देणारं प्रमाण आहे. म्हणून हे सगळ्यांचं पाठ आहे जवळजवळ. म्हणून सेवेकरिता घेतलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबारायांचा हरिपाठ या ग्रंथातील अगदी नामपर प्रकरणातील अभंग आहे. ऐका, ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये अनेक अभंग आहेत, पण हा एक अभंग एवढा सुंदर अभंग आहे. सुंदर कसा याचं कारण आहे या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये नाम सांगितलं किंवा त्याची साधना सांगितली आणि त्याच अभंगाच्या उत्तरार्धामध्ये जे आपण साधना करणार आहोत त्या साधनेची फलश्रुती सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. तुम्ही नित्यनेम करा, नामस्मरण नित्यनेमाने जर तुम्ही कराल तर त्याचा फायदा काय होईल. भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. म्हणजे अर्ध्या चरणामध्ये त्याची साधना सांगतात आणि अर्ध्या चरणामध्ये त्याची फलश्रुती सांगतात. अभंगाचं दुसरं चरण ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी नारायण हरी. जर तुम्ही या नारायण भगवंताचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर परिणाम काय होईल. भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. माफी मागून बोलतो, माझं चुकीचं नाही म्हणून बरोबर हक्काने बोलतो. इथं भक्ती शब्द नाही, भुक्ती शब्द आहे. ज्ञानोबारायांनी भुक्ती वापरलेला शब्द आहे. बरेच म्हणतात काय असतं, हरिपाठ हा असा ग्रंथ आहे महाराज बऱ्याच जणाच्या कानपाठच आहे. थोडंसं माफी मागून बोलू का, आळंदीला आलेले सगळेच नंतर कळतं आम्हाला काही चुकी अशा, बरोबर आहे की नाही. आपण सहज म्हणून जातो भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, पण भुक्ती नाही, भक्ती नाही, तर तो भुक्ती शब्द आहे. ज्ञानोबाराय म्हणतात 4 मोक्ष आणि 4 मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतील. अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये ज्ञानोबारायांनी साधना सांगितली, उत्तरार्धामध्ये पुन्हा त्याची फलश्रुती सांगितली. बघा बरं, थोडं पुढं बोलायचं मला अजून. ज्ञानोबारायांनी तिसरं चरण असं लिहिलं, जर तुम्ही समजा मी वरील 2 चरणामध्ये जी साधना सांगितली ती जर साधना तुम्ही केली नाही तर ज्ञानोबाराय त्याचा परिणाम सुद्धा सांगतात. यमाचा पाहुणा प्राणी होय, आणि एकदा पाहुणा जर यमाचा जर आपण हा जीव जर यमाचा पाहुणा झाला तर तिथं आपल्याला सुट्टी नाही. मग तिथं काय काय अवघड आहे महाराज, मारिती तोडीती निष्ठूर. तिथं सोपं नाही. तिथं विचारलं जातं, का रे ठाणे जिल्ह्यात जन्म घेतला होता का. ते म्हणतात हो घेतला होता. हा, कासार वडवलीमध्ये जन्म घेतला होता का. हो घेतला होता. कधी सप्त्यात कीर्तनाला जाऊन बसला का. तो म्हणला सप्ताह चालू असताना मंडपाच्या चौकून फिरलो. चौकून शब्द कळतो ना, चहू बाजूने फिरलो पण आतमध्ये गेलो नाही. ते यम म्हणतात मग मार उकळत्यात याला थोडी, बरोबर आहे की नाही. का रे एवढा सुंदर सप्ताह चालू आहे, कधी सप्त्याला वर्गणी दिली का, पट्टी वगैरे देणगी दिली का. तो म्हणला देणगी देण्याचा माझ्याकडे प्रसंगच आला नाही. ते म्हणतात धर मग या लोहाच्या खांबाला
असं यमाचे अनेक प्रकार आहेत, पुढे भावार्थामध्ये सांगेल मी. ज्ञानोबा म्हणतात जर तुम्ही नित्यनेमाने नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम लक्ष्मी तुमच्या जवळ राहील. कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं विचार ज्ञानोबारांनी सांगितलं, त्या नारायण भगवंताचं जर तुम्ही नामस्मरण केलं परिणाम तुम्हाला भुक्ती मुक्ती चारी घरी तुमच्या घरी प्राप्त होतील. जर तुम्ही घेतलं नाही तर त्याचा परिणाम असा होईल यमाचा पाहुणा प्राणी होय. काही साधक मंडळींनी त्या काळात ज्ञानोबाराला विचारलं असावं किंवा ज्ञानोबारांच्याच अंतकरणात निर्माण झालेली ही शंका असावी, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जे नामस्मरण ज्ञानोबाराय आपल्याला घ्यायला सांगतात ते नामस्मरण किती आहे केवढं आहे असा प्रश्न ज्ञानोबारांच्या मनात मी निर्माण झाला. आणि ज्ञानोबाराय आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथाला विचारतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. चाड या चाड या शब्दाचा अर्थ आहे महाराज शंका. निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे नाम मी जे तुम्हाला घ्यायला सांगतोय ते किती आहे तर गगन म्हणजे आकाश, या आकाशापेक्षा सुद्धा मोठं नाम आहे. तुम्ही हे नामस्मरण घ्या. जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर पुण्याची गणना कोण करी, अशा अर्थाचा हा ज्ञानोबारायांचा अभंग आहे. विडाला अशा अर्थ भगवान श्री ज्ञानोबाराय नामाची फलश्रुती सांगतात. ऐका मायबाप, मला थोडी वेगळी प्रस्तावना करून या अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. ऐका बरं. भगवान श्री ज्ञानोबारायांचं उच्चारण करत असताना किंवा भगवान श्री ज्ञानोबाराय बरोबर बोलत असताना सकल संतांचा विचार घ्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार घ्या. ज्ञानोबारायला बोलत असताना सगळी महाराष्ट्रातली मंडळी किंवा सकल संत मंडळी एका शब्दाने ज्ञानोबारायला उद्गारतात. तो शब्द म्हणजे ज्ञानोबाराय करता माऊली म्हणतात. काय म्हणतात? माऊली म्हणतात. माऊली. तुकाराम महाराजाला महाराज म्हणतात, नामदेव महाराजाला महाराज म्हणतात, नाथ महाराजाला श्री संत एकनाथ महाराज म्हणतात. पण भगवान श्री ज्ञानोबारायांना जेव्हा बोलायचंय तेव्हा ज्ञानोबाराला प्रेमाने बोलत असताना लोक माऊली म्हणतात महाराज. मग ज्ञानोबारायांचं असं काय अंतकरण आहे जी सकल मंडळी ज्ञानोबाराला माऊली म्हणतात? ऐका बरं, थोडा विस्तार करायचा याचं कारण मला. ज्ञानोबाराला माऊली म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण एकमेव आहे. या वारकरी संप्रदायावरती जेवढे भगवान श्री ज्ञानोबारायांचे उपकार आहेत ना, इतर संतांचे कोणाचे नाहीत महाराज. मला संतांच्या प्रमाणाने ज्ञानोबारायांचे उपकार सांगायचे. ऐका बरं, थोडं लक्ष द्या. ज्ञानोबारायांचे भरपूर उपकार आहेत. ज्ञानोबारायांचे किती उपकार आहेत मला थोडंसं पुढं बोलायचंय. त्याच्या अगोदर एका संतांचं प्रमाण त्याच्याकरता मला घ्यायचंय. ऐका मायबाप, जगद्गुरु तुकोबारायांच्या निष्ठावंत शिष्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या निष्ठावंत शिष्या असणाऱ्या बहिणाबाई महाराज आणि त्या बहिणाबाई महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना किंवा या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा विचार करत असताना, वारकरी संप्रदायाच्या प्रॉपर्टीचा म्हणा किंवा वारकरी संप्रदायाच्या रचनेचा विचार करत असताना भगवान श्री ज्ञानोबाराला फार सुंदर ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. काय म्हणतात बहिणाबाई महाराज? ऐका बरं. बहिणाबाई महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना सांगतात, संत कृपा झाले झाले, संत कृपा झाले झाले, कृपा झाले झाले, संत कृपा झाले. इमारत फळा आली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. बहिणाबाई महाराज वर्णन करत असताना, वारकरी संप्रदायाची इमारत सांगत असताना बहिणाबाई महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया. मग ज्ञानोबारांनी असा कोणता पाया रचला म्हणून वर्णन करत असताना बहिणाबाई महाराज ज्ञानोबारांनी पाया रचला म्हणतात. त्याचं एक कारण आहे महाराज. काय ज्ञानोबारांनी पाया रचला मी विस्तार करणार नाही,
पण अगदी धावत्या वेळेमध्ये सांगेल, ऐका मायबाप, या वारकरी संप्रदायाची स्थापना किंवा या वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी जर कोण असतील तर त्यांचं नाव आहे भगवान शंकर. भगवान श्री ज्ञानोबारांनी असा काय पाया रचला, भगवान श्री ज्ञानोबारांनी अशी कोणता आपल्यावरती उपकार केला, म्हणून मीरा आपल्या बहिणाबाई महाराज ज्ञानोबारांनी पाया रचला म्हणतात. ऐका, वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. मी एक अभंग पुढं म्हणतो, तुम्ही माझ्या मागं म्हणा किंवा पुढचं चरण तुम्ही म्हणा, तुमच्या सगळ्यांचा पाठ आहे अभंग. आदिनाथ गुरु, बोला बोला बोला. मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध आणि गोरक्ष ओळला आणि गहेनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार चोजविले. मायबाप, या वारकरी संप्रदायाचे आद्य पाईक जर वारकरी कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी आहेत. एवढंच नाही तर ज्ञानोबारांच्या आधी या वारकरी संप्रदायामध्ये किंवा या परंपरेमध्ये ज्ञानाची जी परंपरा होती ती परंपरा अशी होती, भगवान शंकर गुरु व्हायचे आणि ते ज्ञान भगवान विष्णूला सांगायचे. पुन्हा भगवान विष्णू गुरु व्हायचे आणि ते ज्ञान भगवान शंकराला सांगायचे. ही परंपरा ज्ञानोबारायापर्यंत तशीच होती. एक गुरु एक शिष्य. नवे नवे भगवान शंकरापासून भगवान विष्णूकडे ज्ञान आलं, भगवान विष्णूकडून पुन्हा शंकराकडे, पुन्हा शंकराकडून पुन्हा विष्णूकडे. विस्तार करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शंकर. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हे मच्छिंद्रनाथ कोण? तर मच्छिंद्रनाथाचा नवनाथ ग्रंथात जाऊन जर विचार केला तर मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णूचा अवतार. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. हे गोरक्षनाथ पुन्हा कुणाचे अवतार? तर गोरक्षनाथ पुन्हा भगवान शंकराचे अवतार. गोरक्ष ओळला गहेनी प्रती. हे गहिनीनाथ पुन्हा कुणाचे अवतार? तर भगवान विष्णूचे अवतार. आता हे सगळं सांगायला वेळ नाही, प्रत्येक अवताराकरता एक एक कथा आहे, त्याच्याकरता पुन्हा मी येईल सांगायला. मी पुन्हा येईल, पण मी कीर्तन करायला येईल. बाकी काय भानगडी करायला येणार नाही. भानगडी करायला भरपूर जण आलेत, इकडे लक्ष द्या. ऐका ऐका, एक फार सुंदर सुंदर कथा आहेत. आता हे सगळं सांगायला आपल्याकडे वेळ नाही, मग पुन्हा अभंग घेऊन कधीतरी याचं चिंतन आपण करू. म्हणून गहिनीनाथ अवतार कुणाचा? पुन्हा भगवान विष्णूचा अवतार. पुन्हा गहेनी प्रसादी निवृत्ती दातारा. निवृत्तीनाथ कुणाचे अवतार? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथापर्यंत ही ज्ञानाची परंपरा आली, म्हणजे पुन्हा भगवान शंकरापाशी ही परंपरा थांबली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ही ज्ञानोबारांकडे ज्ञानाची परंपरा आली. पण ऐका, ज्ञानोबारांकडे आलेलं ज्ञान ज्ञानोबारांनी मुक्त हस्ते तुमच्या आमच्याकडे दिलं महाराज. ज्ञानोबारांनी मोकळ्या हस्ते दिलं. कसं दिलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. रामा जनार्दने पाय ठाका चिटेले, पाय ठाका चिटेले. अरती ज्ञान राजा हे महाकेवळ तेजा. अरती ज्ञान राजा राम जनार्दने पाय ठाका चिटेले, पाय ठाका चिटेले. आरती ज्ञान राजा ज्ञानोबारांच्या आरतीत आपण रोज म्हणणारं प्रमाण आहे. प्रगट गुह्य बोले. हे प्रगट असणारं ज्ञान किंवा गुहातलं गुह्य असणारं ज्ञान ज्ञानोबारांनी प्रगट केलं आणि आपल्या हातामध्ये दिलं. म्हणून मीराबाई, म्हणून बहिणाबाई महाराज ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया. अजून भरपूर विस्तार करता येईल, एवढंच नाही महाराज. तर भगवान श्री ज्ञानोबारांचा जर विचार केला तर ज्ञानोबाराय सुद्धा कोण आहे? तो
ज्ञानोबाला फक्त माऊली म्हणून संबोधून चालणार नाही. त्या ज्ञानोबाराय सुद्धा आई आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबाराय कोण आहेत? आई आहेत. ज्ञानोबाराला सुद्धा मुलं आहेत. किती मुलं आहेत सांगू? ज्ञानोबाराला 4 मुलं आहेत का? गेल्या तुम्ही? कुणाला मुलं म्हणतोय मी? ज्ञानोबाराला. ज्ञानोबाराचं लग्न झालं का नाही? मग मी किती मुलं सांगतोय? 4 आहेत ना. तुम्ही म्हणताल महाराज हे शक्य आहे कसं? तुम्ही खेडेगावात कीर्तन करत नाही. तुमचं कीर्तन कुठं आहे? ठाण्यात आहे. बरोबर आहे की नाही? पण ज्ञानोबाराला किती मुलं होती? 4 मुलं होती. ऐका मायबाप, मी ज्ञानोबारांची 4ही मुलं प्रमाणाने पटवून देईन तुम्हाला. ऐका बरं. थोडं मला पुरुष मंडळी बोला. आपल्याला जर मुलं झाली तर त्या मुलाकरता काही कमवून ठेवावं लागते का नाही? बोला ना. ठेवावं लागतं ना. रात्रचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढं, रक्ताचं पाणी, अजून काय काय भरपूर पाठ आहे तुम्हाला. एवढं सगळं करावं लागतं महाराज. सिंगल ड्युटी असली तरी काय म्हणतात ते, फर्स्ट करून आलं तरी पुन्हा जातो माणूस. सेकंडला तयारच आहे. बरोबर आहे की नाही? अगदी 16 तास माणसं ड्युट्या करतात. कुणा करता बोला? पोरांकरता. कीर्तनकारा करता नाही. पोरांकरता करतात की नाही? मग ज्ञानोबाराला मी किती मुलं सांगितली? 4 मुलं सांगितली. मग ज्ञानोबाराला जर 4 मुलं आहेत तर महाराज मग ज्ञानोबारांनी आपल्या मुलाकरता इस्टेट निर्माण करून ठेवली का? पाहिजे नाही काहीतरी. एखादी मुंबईमध्ये फ्लॅट, आता खोली म्हणत नाही कुणी. पूर्वीच्या काळात म्हणायची लोक मुंबईला आमची काय खोली. आता खोली नाही म्हणायचं, काय म्हणायचं? फ्लॅट. इकडे लक्ष द्या. ऐका मला काय सांगायचे. ज्ञानोबाराला 4 मुलं होती आणि 4ही मुलाकरता ज्ञानोबारांनी वेगवेगळी इस्टेट निर्माण करून ठेवली. माझी प्रस्तावना चालली बरं का अभंगाची. मी तुमचा टाइमपास करत नाही. या प्रस्तावनेतून अभंगात प्रवेश करायचं मला. ऐका, इकडे लक्ष द्या. ज्ञानोबाराला 4 मुलं होती. महिला मंडळी, आजचं कीर्तन तुमच्या पाठच झालं पाहिजे. माझं एखाद्या कीर्तन माणसाने नाव घेतलं तरी तुम्ही सांगितलं पाहिजे ज्ञानोबाराला 4 मुलं त्या महाराजांनी सांगितली होती म्हणून. पाठच झालं पाहिजे. माझी तळमळच आहे. कारण आपण कीर्तन करून गेलं ना, कीर्तन पाठ झालं पाहिजे माणसांच्या. नाहीतर काय महाराज, संसारात काही सुख आहे का? वाटते का तुम्हाला? नाही म्हणल्या बाबा. 2 तास कीर्तनापुरतं तर नाही म्हणतील. संसारात सुख नाही. त्यांना जर कीर्तन संपल्यावर म्हणलं ना बसान तासभर भजनाला, ते म्हणजे चल द्या तुमचं काही डबा करायचे डबा. असं असतं आमचं. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबाराला 4 मुलं होती. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा आहे ज्याचं नाव आहे जीवनमुक्त. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा आहे ज्याचं नाव आहे योगी. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा आहे ज्याचं नाव आहे महाराज साधक. आणि ज्ञानोबारांचा 4था मुलगा आहे ज्याचं नाव आहे संसारिक. विठाला विठाला. पुन्हा एकदा मी ज्ञानोबारांची मुलं सांगतो. पुन्हा का सांगतो? कारण आता तुम्ही मला उत्तर देणार आहे म्हणून विचारतो तुम्हाला. सांगतो, परत एकदा सांगतो. ऐका. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा आहे जीवनमुक्त. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा आहे योगी. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा आहे साधक. आणि ज्ञानोबारांचा 4था मुलगा आहे संसारिक, ज्याला दुसरा एक शब्द आहे अनाथ. असे ज्ञानोबाराला 4 मुलं आहेत. किती मुलं आहेत ज्ञानोबाराला? 4. पहिला कोण? बोला. मी तुम्हाला 200 रुपये देणार आहे जाताना. 1,500 देऊ शकत नाही मी, देवाभाऊ नाही. किती देणार आहे? 200. कारण तुम्ही जाताना 500 देणार आहे. तुमच्यातलेच फिरून तुम्हाला 200 देणार आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा जीवनमुक्त. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा योगी. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा साधक. आणि ज्ञानोबारांचा 4था मुलगा आहे संसारिक. आणि ज्ञानोबारांनी या 4ही मुलाकरता वेगवेगळ्या प्रकारची इस्टेट निर्माण करून ठेवली. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा जीवनमुक्त. ऐका, जीवनमुक्त कुणाला म्हणायचं? ज्ञानोबाराय जीवनमुक्त कुणाला म्हणतात? ऐका. ज्यांना जन्म मरणाचं दुःख नाही त्याला जीवनमुक्त म्हणायचं महाराज. मग या पृथ्वी तलावर जन्म मरणाचं दुःख नाही असे कोण आहेत? ऐका, कोण आहेत? भगवान परमात्म्यापासून निर्माण झालेले वेद आणि शास्त्र हे काय आहेत? जीवनमुक्त आहेत महाराज. मी प्रमाण सांगतो. वेदशास्त्र देती ग्वाई आणि मनती ज्ञानाबाई आई. पहिला मुलगा कळाला का? कोण आहे? जीवनमुक्त. आणि तो जीवनमुक्त स्वतः सांगतो. वेदशास्त्र देती ग्वाई मनती ज्ञानाबाई आई. घरी गेल्यानंतर मोबाईल काढा, त्याच्यावरती अभंग टाका. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, एवढा अभंग टाका. त्याच्यामधले प्रमाण तुम्हाला सापडेल. मनाने प्रमाण कशाला द्यायचं संतांचं एवढं असताना? ऐका. वेदशास्त्र देती ग्वाई आणि मनती ज्ञानाबाई आई. मग ज्ञानोबाराय कुणाची आई आहेत? बोला. जीवनमुक्ताची म्हणजे वेदशास्त्राची ज्ञानोबाराय आई आहेत. आता ज्ञानोबारायांचा पहिला मुलगा कळाला. आणि तो पहिला मुलगा जो जीवनमुक्त आहे, ऐका थोडं लक्षपूर्वक ऐका बारीक. जरी जीवनमुक्त असेल महाराज तरी त्याला कुठंतरी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ आहे. लक्षपूर्वक ऐका बरं. जीवनमुक्त झाला म्हणून काय झाला? अहो, जन्म मरण नाही म्हणून काय झालं? किंवा जन्म झाला मरण नाही म्हणून काय झालं महाराज?
त्याला मोक्ष प्राप्ती करता किंवा देवाच्या प्राप्ती करता त्याला सुद्धा भक्ती करावी लागते. ऐका बरं, सगळ्यांनी ऐकल्यातला विषय असेल, थोडासा विस्तार करत नाही पण चालता चालता बोलतो. ऐका, काही सप्त आपल्याकडे चिरंजीव आहे, सप्त चिरंजीव. हनुमंतराय, अश्वत्थामा, याच्यात सगळे, आता सगळ्याची नावं सांगत नाही, हे सुद्धा सप्त चिरंजीव आहेत. पण त्यांना सुद्धा जरी सप्त चिरंजीव असतील, त्यांना मृत्यू जरी नसला तरी भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता त्यांना सुद्धा काय करावं लागतं, सारखं नामस्मरण करावं लागतं. मग हे जीवनमुक्त आहेत. मग हे जीवनमुक्ताला सुद्धा महाराज भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता नामस्मरण करावं लागेल की नाही. मग तो जीवनमुक्त भगवान श्री ज्ञानोबारायांकडे आला आणि सांगितलं, माऊली तुम्ही माझी कोण आहेत? बोला बोला. आई आहेत, मम्मी नाही. आई आहेत, आई, मम्मी नाही. हा, आई आहेत. मला जन्म मरणाचं दुःख नाही, मान्य आहे मला, पण मला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचंय. माऊली, आई, माझा उद्धार करण्याकरता काहीतरी एखादी साधना माझ्या हातात द्या. तेव्हा ज्ञानोबाराने एक सुंदर ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे अमृत अनुभव. ऐका, अमृत अनुभव नावाचा ग्रंथ ज्ञानोबाराने लिहिला आणि जो जीवनमुक्त आहे त्या जीवनमुक्ताच्या हातामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराने तो ग्रंथ दिला आणि त्या मुलाला सांगितलं, बाळ याचा अध्ययन कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला त्याचा सुद्धा उद्धार झाला किंवा तो सुद्धा भगवान परमात्म्याचं गुणगान गायला लागला. मग चहुवेदी जान साई शास्त्र कारण, विको द्या थोडा. चहुवेदी जान साई शास्त्र कारण, थोडा थोडा. हा, अठरा हे पुराण हरिस गाते, अठरा हे पुराण हरिस गाती, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. अठरा ही पुराण हरिस गाती, अठरा ही पुराण हरिस गाती, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे चहुवेदी जान साई शास्त्र कारण, अठरा हे पुराण हरिस गाती, अठरा हे पुराण हरिस गाते. अठरा ही पुराण हरिस गाती, ही पुराण हरिस गाती. हे चहुवेदी जान साई शास्त्र कारण. ऐका, मला विस्तार जास्त करायचा नाही, मला माझ्या मुद्द्यावर तर बोलायचं, कारण प्रमाण घेतल्याशिवाय माणसाने बोलू नये. ज्ञानोबारायांचा पहिला मुलगा आहे जीवनमुक्त. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं वेदाधिक, आणि ते वेदाधिक सुद्धा सांगतात चहुवेद जान, अठरा हे पुराण काय करतात, हरिशी गाती. ज्ञानोबारायांचा पहिला मुलगा झाला जीवनमुक्त. त्याच्याकरता कोणता ग्रंथ लिहिला ज्ञानोबारायांनी? आहेत का गेले? आ, विसरलं काय? अमृत अनुभव. पुढचा अनुभव नाही लक्षात ठेवला तर अमृत लक्षात ठेवा. अमृत अमर करतं माणसाला. अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानोबारायांचा दुसरा मुलगा आहे महाराज, सांगा. आ, योगी. योगी, बरोबर आहे, तुम्ही उत्तर दिलं. बरं, तुमच्या उत्तराचा आता विस्तार करतो. ज्ञानोबारायांचा दुसरा मुलगा आहे योगी, आणि तो योगी मुलगा ज्ञानोबारायांचा कसा झाला ऐका, विस्तार करतो थोडा, 5 मिनिटात कथा सांगतो. भगवान श्री ज्ञानोबारायांची ख्याती जगभर पसरली महाराज. अनेक चांगदेव होते, ज्या चांगदेवाचा जीवन किती होता ऐका, 1400 वर्ष योगाच्या जोरावरती तो चांगदेव 1400 वर्ष जिवंत होता. किती वर्ष? 1400. 1 अन 2 अन 100 अन 125 नाही, 1400 वर्ष जीवन जगलेला चांगदेव महाराज. त्या चांगदेवा एवढा तपस्वी होता चांगदेव. ऐका बरं किती तपस्वी होता चांगदेव. जर योगाला बसले आणि एखादी मेलेला प्रेत जर चांगदेवाच्या समोर ठेवलं आणि चांगदेवानी जर डोळे उघडले आणि त्या प्रेताकडे जर चांगदेवानी पाहिलं मायबाप, तर ते मेल्याला प्रेत
ते प्रेत म्हणजे ते मेलेला माणूस उठून बसत होता. कुणाचं सांगतोय मी? चांगदेवाचं. ऐका, अगदी एवढा चांगदेव श्रेष्ठ होता महाराज, एवढा चांगदेव श्रेष्ठ. पण त्या चांगदेवानी भगवान श्री ज्ञानोबा यांची ख्याती ऐकली आणि विचार केला अजून किती वर्ष जगायचे. 1400 वर्ष जगला, साधं जगणं नाही, अजून किती वर्ष जगायचंय. कुठंतरी या देहाला विश्रांती पाहिजे, कुठंतरी भगवान परमात्म्याची प्राप्ती पाहिजे. म्हणून चांगदेव आपला शिष्य परिवार घेऊन आळंदीला भगवान श्री ज्ञानोबा यांच्या भेटी करता आला. लक्षपूर्वक ऐका. पण चांगदेव ज्ञानोबा यांच्या भेटी करता जेव्हा आले ना, तेव्हा ते साधे आले नाही महाराज, वाघावर बसून आले म्हणे. कशावर? वाघावर. वाघाचं नाव घेतलं तर धोतर पिवळं व्हायची वेळ. जुन्नर आंबेगाव तालुक्यातले असतील माझ्या समोर कोणी, त्यांच्यात धुमाकूळ घातलं वाघाने महाराज सगळीकडे. हा, अगदी वाघावर बसून आले चांगदेव, साधे आले नाही. त्या वाघाने सरळ रेषेत चालावं, इकडे इकडे जाऊ नये म्हणून त्या वाघाला कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता वासुकी नागाचा साप केला त्यांनी. वासुकी नागाचा चाबूक केला. चाबूक वासुकीच नाग का? कारण सर्व नागांमध्ये वासुकी नावाचा नाग एक असा आहे ज्याच्या मुखातून अखंड विष बाहेर पडतं महाराज, अखंड विष बाहेर पडतं, चावायची सुद्धा गरज नाही. त्या वासुकी नागाचा चाबूक केला. काही 100-150 शिष्य परिवार पुढे त्याची दाढी धरून, 100-150 शिष्य परिवार माग त्याचे जटा धरून एवढा लावा जमा घेऊन तो आळंदीमध्ये आला. आता ज्ञानोबाला भेटायचंय. एखाद्या माणसाला, एखाद्या मोठ्या माणसाला जर भेटायचं असेल तर त्याच्यापर्यंत निरोप द्यावा लागतो, डायरेक्ट भेटता येत नाही. तुम्ही मंत्रालयामध्ये गेलात, किती साहेब तुमच्या जवळ असले, डायरेक्ट भेटता येईल का? जर मंत्रालयातल्या मंत्र्याला डायरेक्ट भेटता येत नाही, इथं तर विश्व जनता भगवान पांडुरंग परमात्मा किंवा भगवान विष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबा आहेत, ज्ञानोबाला डायरेक्ट भेटता येईल का? नाही भेटता येणार महाराज. विश्रांती वडाजवळ चांगदेव थांबले आणि त्या चांगदेवानी निरोप पाठवला. ऐका बरं, निरोप पाठवला. आता मी इथं थोडासा विनोद सांगतो महाराज. निरोप देणारा माणूस सुद्धा शहाणा पाहिजे. गणेश महाराज, शहाणा पाहिजे, अति शहाणा नको. निरोप देणारा माणूस कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. चोपदार, अति शहाणा नको, शहाणाच पाहिजे. आणि गाढवही नको. कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. एका माणसाची आई आजारी होती, कासार वडवलीतली नाही, गावाकडची. हा, एका माणसाची आई आजारी होती. आता आई आजारी पडली, डॉक्टर येऊन भेटून गेले. सकाळी डॉक्टरांनी गोळ्याची चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी दिली गोळ्याची आणि डॉक्टरांनी सांगितलं म्हातारीला गोळ्या घेऊन या, म्हातारी बरी होईल. त्या माणसाने आपल्या पोराला बोलवून, बाळ्या इकडे ये रे, ही गोळ्याची चिठ्ठी घे, ठाणे स्टेशनला जा आणि लवकर गोळ्या घेऊन वापस ये. आता यांनी गोळ्याची चिठ्ठी घेतली, कानात हेडफोन घातले, गाडीला किक मारली. म्हाताऱ्याने सांगितलं, अरे थांब, जाता जाता एक काम कर. काय? माझी वाड्यावर माझी बहीण आहे. माझी वाड्यात म्हणतात ना, बरोबर आहे ना, पाठ आहे मला ठाणे, सगळं काळजी करू नका तुम्ही. माझी रस्त्याला लागते म्हणून सांगितलं. माझी वाड्यावर आपली कोण आहे? माझी बहीण म्हणजे तुझी आत्या आहे. जाता जाता एक काम कर, सहज आत्याला निरोप दे, आई जरा आजारी आहे, येऊन भेटून जा. बाळ्याने कानात हेडफोन घातले, गाडीला किक मारली, हेल्मेट घातलं, जसा गेला माझी वाड्यात. आत्याला समोरून पाहिलं, आत्या येणारी पाहिली नाही, दाय मोकळून रडायला लागलं कार्ट. म्हातारीने आत्याने विचार केला, नेमकं झालंय काय? ती जवळ गेली आणि म्हणली, बाळ्या झालं काय? म्हणला, म्हातारीचं कसलंच खरं नाही, लवकरात लवकर सगळे कामं सोडून तू कुठं जा? का सरवडवलीला जा. तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे यायचं नाही काय? तिथं घरी जा आणि लवकर भेट. तिला आता एवढं खरं वाटलं. आता तशीच आली महाराज. नीट गेलं. कुठं आहेत ना तुम्ही जागेवर? स्टेशनला. जवळ मेडिकल नव्हतं तेव्हा. हां, स्टेशनला गेलं, स्टेशनवाल्याकडे गेलं, त्या मेडिकलवाल्याकडे गेलं. पहिल्यांदा मेडिकल घेतलं, मेडिकल खिशात घातलं, गाडीला किक मारलं आणि जिकडं जाऊनही त्या गलीत गेलं. एक मडकं घेतलं, 2.5 मीटर कापडा घेतला, 6-6 फुटाचे 2 बांबू घेतले, मध्ये आडवे बांबू टाकाय, दुसरा एक 6 फुटाचा बांबू घेतला, 2-3 किलो सुतळी घेतली. हेच लागते ना? हा, हे मला माहीत नाही म्हणून विचारलं. सुतळी घेतली, गुलाल घेतला आणि आता मुरमुरे सुद्धा घेऊन सगळं गाडीला पसारा बांधला, गाडीला किक मारली आणि नीट घरी आला. म्हातारा दारात उभाच होतं. म्हणला, बाळ्या गोळ्या. हे बघा गोळ्या. ते म्हणला, बाळ्या गोळ्या आणल्या खरं, पण हे साहित्य कशाला? ते म्हणला, मी वापस येईपर्यंत जर म्हातारी जिवंत राहिली तर ह्या गोळ्या, आणि जर मिली तर हे सगळं साहित्य तिला. तसा निरोप देणारा माणूस कसा पाहिजे? शहाणा पाहिजे, शहाणा. मला असलं रात्रभर सांगता येईल, पण हे तुमच्या उपयोगाचं नाही. ऐका, अगदी निरोप देणारा माणूस कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. म्हणून एक शहाणा माणूस
भगवान श्री ज्ञानोबाराला निरोप देण्याकरता सांगदेवानी पाठवला. ऐका, सांगदेवानी पाठवला. तो निरोप देणारा माणूस आळंदीतून सिद्धबेटाच्या परिसरामध्ये गेला. आता जिथे वॉटर हाऊस वगैरे वगैरे आहे बघा आळंदीमध्ये, कधी गेलात तर ते सिद्धबेटामध्ये ज्ञानोबारा राहायचे. कुबेर गंगेच्या अलीकडे आळंदी आणि कुबेर गंगेच्या पलीकडे सिद्धबेट. अगदी सिद्धबेटामध्ये गेला आणि गंगेच्या अलीकडून तो आवाज द्यायला लागला, ओ ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबाराने विचार केला, आता सध्या मला कोणी ज्ञाने म्हणत नाही. आळंदीत ती परिस्थिती होती ना ज्ञानोबारांची. काय महाराज बघा ना, परवा 15 ऑगस्टच्या दिवशी ज्ञानोबारांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ज्ञानोबारांच्या मंदिरात सोन्याचा 22 किलोचा कळस बसवला. किती आनंदाची गोष्ट आहे. हे मी त्या दिवशी आपण कीर्तनामुळे मी काही उपस्थित नव्हतो. त्या दिवशी अष्टमी होती, माझं कल्याणला कीर्तन होतं महाराज. आणि मी बघत होतो ते मोबाईलला व्हिडिओ. बघत असताना महाराज मला हसायला बी येत होतं आणि मला रडायला येत होतं. मला आनंद या गोष्टीचा वाटत होता की आळंदीत ज्ञानोबारांच्या मंदिरावरती सुवर्णाचा 22 किलोचा कळस बसवला, याचा आनंद वाटत होता. आणि दुःख याचं वाटत होतं की ज्या काळात ज्ञानोबाराया होते त्याच काळात याच आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबाराला साधी मधुकरी सुद्धा दिली नाही माय बाबा. याचं दुःख वाटत होतं. ही परिस्थिती आहे, कारण संत असताना कुणाला कळत नाहीत. चला पुढे आता बोलायचंय मला. अगदी ते आला, त्याने आवाज दिला, ओ ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबाराय म्हणले, मला ज्ञानेश्वर महाराज म्हणणारा कोण आहे? ज्ञानोबाराय म्हणले, कोण सज्जन आहे या. पुढे आला आणि त्यांनी सांगितलं, माऊली तुम्हाला भेटण्याकरता चांगदेव आलेत म्हणे. चांगदेवाचं सगळं वर्णन जशास तसं मी जे जे सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं. दाखवल्यानंतर ज्ञानोबाराला सांगितलं. ज्ञानोबारांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही त्यांना भेटा येतो, त्यांना आम्हाला भेटा यायला सांगा. पण जाता जाता ते बोललं ज्ञानोबाराला, एवढं सांगून गप गेलं नाही. ते म्हणला, माऊली चांगदेव तुम्हाला भेटा आलेत, पण चालत आले, ट्रेनने आले, बसने आले, बुलेट घेऊन आले नाही, कशाने आलेत? वाघावर बसून आलेत म्हणलं. आणि हातात कशाचा चाबूक आहे? वासुकी नागाचा चाबूक घेऊन आलेत. आता तुम्हाला कसं यायचंय तुम्ही ठरवा. ज्ञानोबारा आहेत महाराज, हे ज्ञानोबारा आहेत. ऐका बरं, हे ज्ञानोबारा आहेत. ज्ञानोबारा भिंतीवरती बसलेले होते. निवृत्तीनाथ दादाला ज्ञानोबारांनी नमस्कार केला. निवृत्तीनाथ दादा, पुढे सोपान काका, त्याच्या पुढे मुक्ताई, आणि सगळ्याच्या पुढे ज्ञानोबारा त्या भिंतीवरती बसले. आणि त्या भिंतीला ज्ञानोबारांनी चालकं केलं. चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते, मोक्ष मार्गीचा सांगाते. ज्ञानोबा माझा हो साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. हा ज्ञानोबा माझा, हा साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. चालविल जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, हरी मोक्ष मार्गीचा सांगाते, ज्ञानोबा माझा. ऐका मायबाप, ज्ञानोबाने ती जड भिंती चालवली. ज्ञानोबाराच्या आधी भिंत चालली नाही, ज्ञानोबाराच्या नंतरही भिंत चालली नाही. पण ज्ञानोबाराय बसले होते त्यामुळे ती भिंत चालली. भिंत चालवत चालवत आता जिथे भैरवनाथ चौक आहे त्या चौकापर्यंत ज्ञानोबा राहिले. तिथं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. कधी आळंदीत आलात ना तर आळंदीची प्रदक्षिणा करत जा. माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून पळत जाऊ नका लगेच. लय माणसं मुंबईचे हुशार महाराज सकाळच्या गाडीने येतात, 11ला पुण्याला उतरतात, 12:30ला आळंदीत दर्शन घेतलं का पुन्हा 2:30ची गाडी धरून लगेच घरला. लय हुशार तुम्ही मुंबईचे, बापरे. मुंबईतल्या लोकांकडे हुशार बी तेवढीच आहे, ती गर्दी सहन करण्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे. बस एक दिवस कीर्तनाला तर मला 4 दिवस सुधरत नाही काही गावाकडे. ऐका इकडे लक्ष द्या. ऐका मला काय सांगायचंय. ज्ञानोबा त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत आले. तिकून चांगदेव आले. चांगदेवानी ज्ञानोबाराला श्री साष्टांग दंडवत घातला. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा योगी आहे महाराज. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, आणि जेने निगमावली प्रगट केली. ज्ञानोबाराला श्री साष्टांग दंडवत घातला आणि चांगदेवानी ज्ञानोबाराला दंडवत घातला. सांगितलं, माऊली किती दिवस जगायचं अजून? 1400 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 1400 वर्ष झाले. किती दिवस जगायचं अजून?
एखादी मोक्षाचा मार्ग सांगा, मोक्ष मार्गीचा सांगा ती. त्यावेळेस ज्ञानोबारांचा जो दुसरा मुलगा आहे योगी, त्याच्याकरता ज्ञानोबारांनी एक सुंदर ग्रंथ निर्माण केला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे महाराज चांगदेव 65. अगदी छोटासा ग्रंथ आहे, फक्त 65 ओव्याचं ते पत्र आहे. आणि ज्ञानोबारांनी त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं, बाळ याचा अध्ययन कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी त्या चांगदेवाला सुद्धा उद्धाराचा मार्ग सांगितला. म्हणून ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा कोण झाला? योगी. विठाला विठाला. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा आहे, बोला. साधक. साधक आहे ते तुम्ही, बरोबर आहे, साधक. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा आहे साधक. महाराज आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक गुरुवर्य होते, ज्ञानेश्वरी शिकवायचे. तुम्ही पाहिला असेल कदाचित, महाराजांनी पाहिला असेल, सगळ्यांनी पाहिला असेल. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवर्य होते वैराग्य मूर्ती वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले. विठ्ठल बाबा घुले महाराज त्या साधकाची व्याख्या करत असताना बाबा असं सांगायचे, मी ऐकलंय बरं का, बाबाच्या मुखातून नाही पण दुसऱ्याच्या मुखातून ऐकले. बाबा असं म्हणायचे, जो गावाचा त्याग करतो, गावाबरोबर घराचा त्याग करतो, घराबरोबर आईवडिलांचा त्याग करतो आणि सगळ्यांचा त्याग करून आळंदीमध्ये राहतो, आळंदीत आल्यानंतर नित्य आळंदीची प्रदक्षिणा करतो, इंद्रायणीचं स्नान करतो, भगवान श्री ज्ञानोबारांचं दर्शन करतो आणि आजान वृक्षाखाली बसून रोज ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, त्याला साधक असे म्हणतात. कुणाची व्याख्या सांगितली मी? गुलेबाबाची. आळंदीत राहतो आणि नुसता झोप काढतो, त्याला कुठे गेले बारके, नुसतं झोप काढतो, त्याला साधक म्हणायचं नाही. आळंदीत राहतो महाराष्ट्रभर कीर्तन करत बोंबलत फिरतो, त्याला साधक म्हणायचं नाही. मायबाप अगदी आळंदीतची साधक मंडळ राहतात ना, कधी आल्यानंतर कधी या आळंदीत आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता इंद्रायणी घाटावर बसा. बघा ना महाराज, पांढरे शुभ्र धोत्र घालून, पांढरे शुभ्र टोप्या घालून आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतली महाराज मंडळी आणि आळंदीत राहणारे काही महाराज मंडळी किती सुंदर आळंदीची प्रदक्षिणा करतात बघा महाराज. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतो महाराज. मी असं म्हणेल, आळंदीत राहणारा प्रत्येक साधक आजही आळंदीत ज्ञानोबारांची प्रदक्षिणा करतो. आळंदीत राहण्याचा अधिकार कुणाला आहे? आकाश महाराज. जो आळंदीत राहून ज्ञानोबारांची प्रदक्षिणा दर्शन करतो, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, त्यालाच आळंदीत राहण्याचा अधिकार आहे महाराज. माझा विषय असा चाललाय, त्याला काय म्हणायचं? साधक. मी प्रमाण सांगतो, मगाशी द्रुपद झालं. साधकाचा दर्शन हरे ताप आणि सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय साधकाची आई आहेत आणि ज्ञानोबाराय साधकाचा बापही आहेत महाराज. ऐका, जो घरदार सोडून आळंदीमध्ये येतो ना आणि ज्ञानोबारांच्या समोर बसून अध्ययन करतो ना, ज्ञानोबाराय त्या विद्यार्थ्याला कधीच उपाशी राहू देत नाहीत महाराज. असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील महाराज. मी वयाच्या 16व्या वर्षी आळंदीत आलो. मला 16 वर्ष झाले आळंदीत. आता लोक म्हणतात 16 वर्ष धोक्याचं. आणि मी आळंदीत येऊन कदाचित मोक्याचंच करून घेतलं महाराज. 10वीचा माझा पेपर झाला, मी डायरेक्ट आळंदीला आलो महाराज. ज्ञानोबारायच्या जवळ. म्हणलं काही हो. मी आळंदीत आल्यानंतर महाराज मंडळीने सांगितले, म्हणले मधुकरी मिळत नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. म्हणलं काही हो, पण आळंदी सोडायची नाही. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा कोण? बोला. साधक. आणि त्या साधकाकरता सुद्धा ज्ञानोबारांनी एक सुंदर ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे महाराज ज्ञानेश्वरी. काय ग्रंथाचं नाव आहे? ज्ञानेश्वरी. ऐका, ज्ञानोबाराय जसे साधकाचे मायबाप आहेत, तशी ज्ञानेश्वरी सुद्धा आपली सर्वांची माय आहे. जे माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, जे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी, जय माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, जय माय ज्ञानेश्वरी. हो संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी, जय माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, जय माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. ऐका इकडे लक्ष द्या, मी काय विषय सांगतोय. जसं ज्ञानोबाराय आपली आई आहेत ना,
तसं ज्ञानोबारायाची ज्ञानी लिहिलेली ज्ञानेश्वरी सुद्धा कोण आहे? आपली माय आहे. स्वतः जनाबाई महाराजांचा हा अभंग आहे, जे हे माय ज्ञानेश्वरी सुद्धा आपली कोण आहे? माय आहे. ऐका, ज्ञानोबारायांचा जो तिसरा मुलगा आहे साधक, त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्या हातामध्ये हा ग्रंथ दिला आणि त्याला सांगितलं, बाळ या ज्ञानेश्वरीचा अध्ययन कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, थोडं विस्तार करायचा आहे मला या विषयाचा. काय ज्ञानेश्वरीमध्ये नाही म्हणून मला विचारा. या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ही जी लाईट दिसते ना, लाईट आपल्या चौकून दिसते का? म्हणजे लाईटीमुळं मी तुम्हाला दिसतोय, एवढा गोरा नाही आहे मी. विनोदाचा भाग सोडा, काय काय इकडे लक्ष द्या. ही लाईट आहे, लाईट आहे ना. या लाईटचा शोध कुणी लावला? कुणी सांगल का मला? मी सांगतो, चला. तुम्ही सांगत नाहीत मला माहिती. मला 6वीला धडा होता बघा. आता माझ्या बॅचचे कोण कोण आहेत? 6वीला मला धडा होता, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असा एक धडा होता. आता कितवीला होता हे सांगता येत नाही, पण होता. आणि त्याच्यामध्ये लाईटचा शोध ज्याने लावला त्याचं नाव होतं थॉमस एडिसन. असे गुणगान गायलं जातं की थॉमस एडिसननी लाईटचा शोध लावला. पण महाराज, मी त्या थॉमस एडिसनच्या उत्तराला सुद्धा काट मारतो. लाईटचा शोध जर कुणी लावला असेल तर माझ्या भगवान श्री ज्ञानोबारायांनी लावला. ऐका, ओवी सांगतो. मग उदकाचे निआवेशे प्रगटले तेज लकी लकीत दिसे, ते विजू माझ्यासे शरीर काही. ज्ञानोबाराय सांगतात, प्रकट स्पीड मध्ये पाणी सोडा, त्या पाण्यापासून काय निर्माण होईल? लाईट निर्माण होईल. मग आता सांगा, लाईटचा शोध कुणी लावला? वडिनी सांगा जरा. ज्ञानोबारांनी लावला असं सांगत जा. विडाला विडाला. चित्रपटाचा शोध कुणी लावला? चित्रपट लय आवडीचा सगळ्यांचा. अरे बाप रे. ऐका, चित्रपटाचा शोध कुणी लावला? भगवान श्री ज्ञानोबारांनी लावला. जरा पुढे बोलायचे. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे, आहे की नाही? या घड्याळाचा शोध कुणी लावला? मौलीने लावला. ज्ञानोबारायांची ओवी आहे महाराज. का घटिका यंत्र जैसे बरोबर का? अहो, ज्या फॅनची आपण हवा घेतो त्या फॅनचा शोध सुद्धा ज्ञानोबारांनी लावला. विमानाचा शोध सुद्धा ज्ञानोबारांनी लावला. आता शेवटचं सांगतो, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुवर्ण तयार करण्याच्या ओव्या आहेत. कशाच्या? सोनं तयार करायच्या ओव्या आहेत. आजचा रेट सोन्याचा 1,06,000 रुपये 22 कॅरेटचा. 22 कॅरेटचा आजचा रेट मला कन्फर्म माहिती आहे. मी सकाळीच फोन केला होता PNG मध्ये. 1,06,000 रुपये. आणि ते सोनं तयार करण्याच्या ओव्या कशात आहेत? ज्ञानेश्वरीत आहेत. पण ते या वर्षी मी कीर्तनात सांगणार नाही, मी पुढच्या वर्षी सांगणार. कारण ते सांगण्याकरता मी पुन्हा येईल. हां, हे महत्वाचं आहे. आता सगळंच यावर्षी सांगितल्यावर कसं जमल महाराज? टाईम संपत आला ना आपला. हां, म्हणून सगळं यंदा सांगायचं नाही, पुढच्या वर्षी काही ठेवू ना. त्यानिमित्ताने तुम्ही बोलवाल मला. विनोदाचा भाग सोडा, पण फार सुंदर आहे महाराज. आता वेळ नाही आपल्याला सांगायला. विमानाचा शोध ज्ञानोबारांना सगळ्यांकरता ओव्या आहेत. पण मी आता सगळ्या ओव्या तुम्हाला सांगणार नाही. पुन्हा भविष्यात कधी कीर्तनाला आल्यानंतर ओव्या सांगेल. पण जेवढं या पृथ्वी तलावर आज दिसतंय त्या सर्व गोष्टीचा शोध जर कुणी लावला असेल तो माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लावला. म्हणून साधकाच्या हातामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली आणि त्या साधकाला सांगितलं, तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाश पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडी ऐका. ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलं, बाळ हा ग्रंथ घे, याच्यातली तू एक जरी ओवी अनुभवली तरी तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक तरी ओवी अनुभवावी. किंवा अजून एक प्रमाण सांगतो महाराज. भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी वाच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी, भाव धरुणी वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी दयावरी, कृपा करी हारी दयावरी, सोमुखे आपण. भगवान परमात्म्याचीच प्राप्ती पाहिजे ना. म्हणून ज्ञानोबारायांचा जो तिसरा मुलगा आहे साधक, त्याच्याकरता ज्ञानोबाराने ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ऐका बरं, आमच्या आळंदीमध्ये असे कितीतरी उदाहरणं आहेत महाराज. माझ्या पाठाला बरं का, माझ्या पाठाला एक मुलगा होता. थोडं लक्षपूर्वक काही घडलेली घटना आहे. मी चमत्कार ज्ञानोबारायांचे सांगतोय फक्त तुमच्या समोर. मग हे काही चमत्कार झाले म्हणजे हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, सांगा वांगीचं नाही. माझ्या पाठाला एक मुलगा होता. पाठाला म्हणजे माझ्याबरोबर शिकायला संस्थेमध्ये. त्याचं नाव आहे पांडुरंग महाराज गेडाम. तुम्ही कधीही जर विचारलं ना त्याला ते सांगल. त्याला अक्षर शून्य होता महाराज तो पोरगा.
अक्षर शून्य त्याला वाचता येत नव्हतं. लक्षपूर्वक आहे का? त्याला वाचता येत नव्हतं, कधीच शाळेत गेला नाही, भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेला पोरगा. पंढरपूरला बाबाच्या मठामध्ये, वैकुंठवासी बोधेबाबांच्या मठामध्ये पंढरपूरला चातुर्मासाला आला. आता तिथं त्याला काही वाचता लिहिता येत नव्हतं, पण सेवा करत राहिला महाराज. व्याकरण पाठ केलं. कसं केलं सांगतो ऐका. पुढे मी वाचायचो आणि माझ्या मागवतो, मी एकदा वाचलं का त्याचं व्याकरण पाठच बाबा, एक पाठीबुद्धी बिचारायची. व्याकरण पाठ केलं. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पाठ केला. चिरंजीव पद पाठ केलं आणि आळंदीमध्ये आला. आता आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर प्रवेश घ्यायचा म्हणला ना, तर एवढं सोपं नाही. हे सोपं नवं माय एवढं सोपं नाही. तिथे 100 मार्काची एक व्याकरणाची परीक्षा होती, मराठी व्याकरणाची, बरं का. आता कमी झालेत वाटतं, आता 50 झाले ना का हो? आता 50 मार्काची झाली वाटतं. 100 मार्काची आमच्या काळात होती. 100 मार्काची जर परीक्षा झाली कृष्ण भाऊ, तर कमीत कमी त्या, आता शाळेमध्ये कसं असतं, 100 पैकी 35 पडला का पास. पण जोग महाराज संस्थेत तसं नाही. 100 पैकी कमीत कमी 80 मार्क ज्या पोरला पडतील तोच पोरगा पास, नाहीतरी बाकी सगळे नापास. 400 450 पोरं परीक्षा देतात, त्याच्यात कुठं 70-80 पोरं आताही पास होतात महाराज. त्याच्यातली 30-35 राहते 4थ्या वर्षापर्यंत. त्यामध्ये तो पांडुरंग महाराज गेडाम, त्याला लिहिता येत नव्हतं. त्यांनी सांगितलं, बाबा मला परीक्षा लिहिता येत नाही, गावाकडे जातो. पेटी घेतली डोक्यावर आणि निघाला गावाकडे. ऐका बरं, बोधे बाबांनी त्याला अडवलं. कुठे निघालास? म्हणला गावाकडे जातो. काय करतो? पूर्वी जे करत होतो तेच करतो. काय करत होता पूर्वी? काय नाही म्हणे. दिसला पक्षी का मारायचा, दिसला प्राणी मारायचा, त्याला भाजायचं आणि त्याचं मांस विकायचं. बाबांनी सांगितलं हेच करणार का? हेच करणार. बाबांनी सांगितलं एक काम कर, जाऊ नको, आळंदीत राहा. त्याने पेटी ठेवली महाराज देवीदास धर्मशाळेमध्ये. बाबांनी त्याला एक नियम सांगितला, ऐका, हिने ज्ञानेश्वरी घे. त्यांनी सांगितलं, बाबा मला वाचता येत नाही. त्यांनी सांगितलं, आजान वृक्षाखाली जा, ज्ञानेश्वरीच्या शब्दावरती बोट ठेव आणि फक्त श्री ज्ञानदेव श्री तुकाराम मन असे 108 पारायण कर. एक ना एक दिवस तुला ज्ञानेश्वरी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोपारायण आणि ज्ञानेश्वरी तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्या पोराने कितीतरी पारायण केले. आज तो पोरगा वारकरी संप्रदायामध्ये हरिभक्तपरायण भागवताचार्य म्हणून फिरतोय. भागवताचार्य म्हणून फिरतोय. या नारदाच्या गादीवर सांगतो, शिकलेल्या भागवताचार्याला जसे श्लोक पाठ नाहीत ना महाराज, तेवढे शुद्ध श्लोक म्हणतो महाराज तो पोरगा. शुद्ध श्लोक म्हणतो. कशाची कृपा झाली ती? कशाची? ज्ञानेश्वरीची. मी लय पुराणातलं उदाहरण सांगत नाही, 2009 ते 2012च्या मधलं उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्यावरती कृपा करते. एखाद्या माणसाला वाटतंय ना घरामध्ये सुख नाही, निवांत आळंदीला या, तुमच्याकडे पैशाला काही कमी नाही. कारण कमी फक्त तिकडे खेड्यात, मुंबईमध्ये कमी नांदतच नाही. कळलं का? बघा तुम्हाला मुंबईमध्ये कमी नांदत. हां, तुम्हाला पैशाला काही कमी नाही. तुम्ही आळंदीत या, छान मस्त एक रूम घ्या, 8 दिवसाचा संकल्प करून या. सकाळी 6ला उठा, गरम पाण्याने आंघोळ करा, नका करू गार पाण्याने आंघोळ, गरम पाण्याने आंघोळ करा. 7 वाजता आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी घेऊन बसा. 7 दिवसात जर तुम्हाला भगवान श्री ज्ञानोबाराचा साक्षात्कार झाला नाही ना, तर मग मला विचारा महाराज. हे ज्ञानोबारांची कृपा आहे. कृपा होते महाराज, कृपा होते. म्हणून ज्ञानोबारांनी 3रा मुलगा जो साधक आहे, त्या साधकाकरता ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. आता ज्ञानोबारांचा 4था मुलगा सांगा. उरका हा, मी 14 आहे, मोठ्याने बोला. काय? संसारिक. त्याला 2रा शब्द आहे महाराज, अनाथ. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात अशा अनाथाची ज्ञानोबाराय माऊली आहे. ननबाई माझी अनाथाची माया, ननबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदितासे, हो एका जनार्दनी पाय वंदितासे. ज्ञानबाई माझी अनाथाची माया, माझी हो एका जनार्दनी पाय वंदितासे, ज्ञानबाई माझी अनाथाची माया. ऐका मायबाप, ज्ञानोबारायांचा जो 4था मुलगा आहे त्याला शुद्ध भाषेमध्ये अनाथ म्हटलं जातं. आता अनाथ कुणाला म्हणायचं? ज्याला माय नाही, ज्याला बाप नाही, त्याला अनाथ म्हणायचं नाही. कारण माय बाप असल्याशिवाय पोरगं होत नाही. म्हणजे कारणाशिवाय कार्याची प्राप्ती नाही, कारण असतंच तिथं. म्हणून अनाथ कुणाला म्हणायचं?
ज्याला जन्म मरणाचं दुःख आहे, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, त्याला काय म्हणायचं? अनाथ. त्याला दुसरा शब्द आहे महाराज संसारिक. आता ज्ञानोबारायांचे पहिले 3 मुलं पाहिली. ज्ञानोबारायांचा पहिला मुलगा जीवनमुक्त, त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी लिहिला अमृत अनुभव. ज्ञानोबारायांचा दुसरा मुलगा योगी, त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी लिहिली चांगदेव 65. ज्ञानोबारायांचा तिसरा मुलगा साधक, त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी लिहिली ज्ञानेश्वरी. आणि आता ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे संसारिक. आणि त्या संसारिकाकरता ज्ञानोबारायांनी एक सुंदर ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. कुणाकरता हरिपाठ लिहिला ज्ञानोबारायांनी? संसारिकाकरता. अहो ज्ञानोबारायांचंच प्रमाण आहे. असोनी जीव वेग करीन वेदशास्त्र उभारी बाय सदा. ज्ञानोबाराय किती संसारिकाचं वर्णन करतात महाराज. ज्ञानोबाराय किती हरिपाठात गोड म्हणतात बघा. ज्ञानोबाराय हरिपाठात आपल्याच मुलाचं म्हणजे संसारिकाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात. हा एक प्रमाण आहे पहा. सायास करीशी प्रपंच दिननिशी, सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कवन्या गुणे, हरिशी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानोबा किती सायास करीशी प्रपंच दिननिशी, किती ज्ञानोबारायांचा बारीक हरिपाठ. खरं सांगू का, हरिपाठ लई सोपा ग्रंथ आहे, पण हरिपाठाची आपल्याकडून आवडण्याच होती महाराज. हरिपाठाकडे आपलं लक्ष नाही पार. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात सायास करीशी प्रपंच दिननिशी. हा, पण हरिपाठात तूच ज्ञानोबाराय सांगतात. हरिपाठ नावाचा ग्रंथ कुणाकरता लिहिला ज्ञानोबारायांनी? आहेत का गेले? संसारिकाकरता. ऐका, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे तुम्ही सगळे संसारिकच आहेत ना, म्हणून तुम्हाला माहिती आहे सगळ्यात लाडकं लेकरू कोणतं? तुम्हाला लेकरू शब्द कळत नाही का? लेकरू नाही कळत का? चाइल्ड सांगू का? नाही, लाडकं लेकरू कोणतं? बोला बोला महिला मंडळी. घरातलं छोट छोट धाकटं. मी धाकटाच आहे. हां, बरोबर आहे का नाही? घरातलं जे धाकटं असतं ते सगळ्यात लाडकं असतं असं म्हणतात. मला अजून अनुभव नाही. हां, ऐका, घरातलं जे सगळ्यात धाकटं लेकरू आहे ते लाडकं असतं. आता ते धाकटं सुद्धा ज्ञानोबारायांचं लाडकं आहे महाराज. ऐका लक्षपूर्वक. त्या लाडक्या लेकराला भगवान श्री ज्ञानोबारायांनी मांडीवर बसून घेतलं. त्याच्या डोक्यातून हात ज्ञानोबाराय फिरवतात आणि त्यांना सांगतात, बाळ तू संसारिक आहेस, काळजी करू नको, तुझ्याकरता हरिपाठ घे, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, उद्धार होईल तुझा. पण जे लाडका असतं त्याला बिलिंदर असतं बघा. बिलिंदर शब्द कळला? तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला शब्द. पुरुष मंडळी, जे लाडका असतं ते बिलिंदर असतं. त्याला जास्त कुणाची किंमत नसते. त्याला आईलाही मानित नाही आणि बाबालाही मानित नाही. मम्मीचं आणि पप्पाचं मला माहीतच नाही अजून. तिला अवघड झाले सध्या. आबा काय शब्द निघालेत महाराज. सध्या महाराष्ट्रात राहतो आपण. मम्मी पप्पा इथपर्यंत ठीक होतं. पूर्वी बहिणीच्या माझ्या लहानपणी किंवा मी स्वतः बहिणीला चोपदार ताई म्हणतो, दिदी म्हणावं, ताई अक्का म्हणायची. पूर्वी म्हणायचे ना मावशांनो, काय म्हणायचे? अक्का. अक्काचा थोडा स्टँडर्ड शब्द झाला. अक्काची अक्की झाली. अक्की बरी होती, अक्कीची ताई झाली, ताईची दिदी झाली. आता दिदी राहिली नाही, शिश झाली. शिश काय झाली? बहीण शिश झाली आणि भाऊ ब्रो झालाय. असले हाणले पाहिजे स्टँड. काय कसली परंपरा आणली भंगार महाराज. अरे भावाला दादा म्हणा, त्याला भाऊ म्हणा, काहीतरी म्हणा ना. ब्रो असला कुठला शब्द आणला? ब्रो, शिश, फादर. अवघड आहे. तुम्ही म्हणत जा. काय म्हणत जा तुम्ही? दादा म्हणत जा. बहिणीला दिदी म्हण. अरे दिदी म्हणाय काय लाजायचे? दिदी म्हणत जा. शिश काय आणलं त्यातलं? शिश का फिश? हां, हे लक्ष द्या. ऐका, आपला विषय काय चालला होता? ते लाडकं ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारांनी त्याला मांडीवरती घेतलं. ज्ञानोबारांनी सांगितलं, बाळ काळजी करू नको, हा ग्रंथ घे. 28 अभंगाचा छोटासा ग्रंथ ज्ञानोबारांनी त्याच्याजवळ दिला आणि ज्ञानोबारांनी त्याला सांगितलं, याचा अध्ययन कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते कसं होतं? कसं होतं? बिलिंदर. हे शब्द महत्वाचा आहे. हा, ते बिलिंदर होतं. ते म्हणला, माऊली आई तुम्ही मला हा ग्रंथ दिलाय, पण मी शाळेत कुठे गेलोय? अहो मी निरक्षर आहे, मी शाळेत गेलो नाही, मला वाचता येत नाही. ज्ञानोबार आहेत महाराज. ते ज्ञानोबारांनी सांगितलं वाचता येत नाही ना, मग एक कर. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हा हरी मुखे म्हणा, हरी मुखे. थोडा विको द्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी
वाचता येत नाही ना, मग तू काय कर, बोला बोला, काय कर, मुखाने काय म्हण, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढं तरी म्हण. ते मला त्यांनी काय होईल, ज्ञानोबांनी सांगितलं पुण्याची गणना, पुण्य प्राप्त होईल. आता त्याला हुशार होतं महाराज, बारकं होतं पण ते हुशार होतं. असं म्हणतात धाकटे लेकरं हुशार असतात. आपल्यावर थोडं घेतलं पाहिजे ना, असं म्हणतात भाऊ. ते म्हणलं माऊली, अहो मी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणेल, मला पुण्याची गणना प्राप्त होईल, मला पुण्य प्राप्त होईल. पण ज्या देहात मला तुम्ही पुण्य प्राप्त करायला सांगताय, या देहाचाच विचार तुम्ही एका ठिकाणी सांगितला. हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत. वा, छान प्रमाण. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, बरव दुर्गंधी रे, कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगल तिचा बांधा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोवे हे परियसी मदलसा, सोहम जोगोरे मारा, परियसी मदलसा, सोहम जोगोरे मारा, जोजोरे बाळा. हे मुलगा ज्ञानोबाला म्हणला, माऊली या देहाचं वर्णन करत असताना तुम्ही सांगितलंय हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, कुचकाय, नासकाय. आणि या देहात राहून मला पुण्याची प्राप्ती कशी होईल. माझा विषय महत्वाचा चालला, लक्षपूर्वक आहे का बरं. कसं पुण्य प्राप्त होईल. ज्ञानोबाने त्याला सांगितलं काळजी करू नको, तू फक्त मुखाने हरिपाठ कर, तुझा देह सुद्धा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ कीर्ती पवित्राची होय देह त्याचा, तुझा देह सुद्धा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आता असे अनेक प्रश्न त्यांनी ज्ञानोबाला विचारले, पण आपला वेळ संपला. आता शेवटच्या प्रश्नावर येतो. त्याने ज्ञानोबाला सांगितलं, माऊली हा देह पवित्र होण्याकरता तुम्ही हरिमुखे म्हणा म्हणाल, मी हरिमुखे म्हणा म्हणण्याकरता तयार आहे, मी पुण्य प्राप्त करून घेण्याकरता तयार आहे. हरिमुखे म्हणा म्हणल्याने माझा देह सुद्धा पवित्र होणार आहे, हे सुद्धा मला कळालं माऊली. पण आता तुम्ही माझी आई आहेत ना, मग तुम्ही मला सांगा, हे हरिमुखे म्हणा म्हणण्याकरता किंवा नामस्मरण करण्याकरता काही नियमावली आहे का, कधी म्हणलं तरी चालतं. त्यावेळेस ज्ञानोबारांनी सांगितलं, बाळ हे नामस्मरण किंवा हे हरिमुखे म्हणा जर तू नित्य नेमाने केलं तरच तुझा देह पवित्र होईल, तरच तुझ्या जवळ भगवान परमात्मा राहील. अभंगाचं नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमना पुढं लक्ष्मी वल्लभ ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमना ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ, तया जवळ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरि पार खुमाई कुमारी कुमार 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 नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठाला विठाला. अभंगाचा सरळ भावार्थ पाहत असताना अभंगाच्या प्रस्तावना करून अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत येऊन पोहोचलो. माझ्या घड्यात 11ला 5 कमी, तुमच्या घड्याळ मला माहित नाही. मी अगदी 5 मिनिटांमध्ये अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ सांगणार आहे. साधकांनी संसारिकांनी ज्ञानोबाला विचारलं, माऊली अहो तुम्ही आम्हाला ग्रंथ दिला हरिपाठ नावाचा, पण त्याची काही नियमावली आहे का. ज्ञानोबाने सांगितलं त्याचा नियम आहे. काय नियम आहे, तू नित्य नेमाने नामस्मरण कर,
तुझ्या जीवनामध्ये भगवान परमात्मा तुझ्या जवळ उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. अहो प्राणी ते दुर्लभ आहेत. ज्ञानोबाराने इथं माणसाला प्राणी ह्या शब्दाची व्याख्या केली. आता मला विस्तार करायला वेळ नाही, पण ज्ञानोबा माणसाला सुद्धा प्राणी म्हणतात. ते प्राणी दुर्लभ आहेत, पण त्याचं जर नामस्मरण केलं तर परिणाम लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मग भगवान परमात्मा कोणाच्या जवळ राहिला आणि कोण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं? हरिपाठातलं प्रमाण घेऊन त्याचा विस्तार करतो. ज्ञानोबाराय हरिपाठातलं प्रमाण घेऊन ज्ञानोबाराय सांगत असतात. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्या पांडवाच्या घरी भगवान परमात्मा अखंड राहिला. काय केलं त्या पांडवांनी? काही केलं नाही महाराज. त्या पांडवांनी एकच केलं. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती, पाहती पांडव अखंड वनवासी, वनवासी अखंड वनवासी. ऐका, भगवान परमात्मा त्या पांडवाच्या घरी रात्रंदिवस राहिला. कारण वनवास जरी असला तरी पांडवांनी कधी भगवंताचा विसर पडू दिला नाही. या जगतामध्ये माझ्यासह तुम्ही, जाऊ द्या जगातलं, पण आजच्या कीर्तनापुरतं बोलतो, माझ्यासह तुम्ही. आपण जर भगवान परमात्म्याच्या समोर गेलो तर काय मागतो? बोला बोला. काय मागतो? माझी पोरगी 10वीला नापास होऊ दे, झालेल्या पोरगीचं लग्न मोडू दे, असं मागतो का? काय मागतो? मुलगी पास झाली पाहिजे, त्या पोरीला लग्न झालं, तिला पोरगं झालं पाहिजे, पोराला नोकरी लागली पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपण देवाला काय मागतो पुरुष मंडळी? फक्त सुख मागतो. बरोबर आहे? पण या पृथ्वी तलावर फक्त पांडवाची एकमेव आई, जिचं नाव आहे कुंती, त्या कुंतीने भगवान श्रीकृष्णाला मागितलं, सुख नाही मागितलं. काय मागितलं? दुःख मागितलं. भगवंतानी सांगितलं, आत्या मी आता द्वारकेला चाललो, माग काहीतरी. माग म्हणल्यानंतर त्या आत्यानी सांगितलं, कृष्णा तुला द्यायचं ना तर एकच दे, अखंड माझ्याकरता दुःख निर्माण कर. देवाने सांगितलं, आत्या आत्तापर्यंत दुःख भोगलं काही कमी आहे का? आत्तापर्यंत भोगलेलं दुःख काही कमी आहे का? अजून कशाला दुःख मागते? त्यावेळेस कुंतीने दिलेलं उत्तर सुंदर आहे. का कुंतीने सांगितलं, कृष्णा न जाणो तू जर आम्हाला सुख दिलास आणि तुझ्या जर नामस्मरणामध्ये जर विसर पडत असेल तर मला सुख नको, मला दुःखच पाहिजे. म्हणून माणसाने दुःखात परमार्थ माणसं फार करतात महाराज, पण सुखात देवाची आठवण ठेवत नाहीत. इकडे लक्ष द्या. अगदी दुःख मागितलं त्या कुंतीने. का दुःख मागितलं? अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण व्हावं. ऐका, माझा विषय चाललाय लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माणसाची ओढ सगळ्या माणसाची लक्ष्मीच्या मागे आहे महाराज. मी असं म्हणत असतो, लक्ष्मीच्या मागं पळण्यापेक्षा तिच्या पतीला आपलंसं करा. ती लक्ष्मी तुमचं घर कधी सोडणार नाही, कधीच तुमचं घर सोडणार नाही ती लक्ष्मी, कुठेही जाऊ द्या. ऐका, मला काय सांगायचंय, भगवान परमात्मा त्याच्यासोबत उभा राहतो. युद्ध चालू झालं महाभारताचं. मला वेळ नाही विस्तार करायला, पण लवकर सांगतो. महाभारताचं युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू झालं. पहिले 2-3 दिवस गेले. 4थ्या दिवशी महाराज भीष्माचार्याला दुर्योधन एवढा बोलला, बोलू नये ते बोलला. काय काय बोलला? म्हणला, खाता आमचं आणि गाता पांडवाचं, राहता आमच्यात आणि त्यांची काळजी करता, पैसे घेता आमचे, मतदान ते तुमच्याकडे, त्यांच्याकडे नाही. ते म्हणला, तुमचं काही खरं नाही. तुम्ही जर मनात आणलं तर एका दिवसामध्ये सगळे पांडव तुम्ही काय कराल? माराल. बिचारा भीष्माचार्याला राग आला आणि भीष्माचार्याने शपथ घेतली, उद्या संध्याकाळचा सूर्य एकही पांडव पाहणार नाही, अशी शपथच घेतली. मार निष्पांडव पृथ्वी करून टाकतो म्हणून भीष्माचार्याने शपथ घेतली. आता संध्याकाळच्या वेळा शपथ घेतली. ही शपथ काही पांडवाच्या कानावर गेली नव्हती, पण ही शपथ भगवान श्रीकृष्णाच्या कानावर गेली. पांडव दिवसभर युद्ध करून आलेले, दाबून खाल्लं आणि पांघरून झोपले. कोण? पांडव. अर्जुन, धर्म, नकुल, सहदेव, भीमाचं तर विचारूच नका. दाबून खाल्लं महाराज. सप्त्याची पंगत आहे म्हणले, कशाला कमी खायचंय? हां, दाबून खाल्लं आणि पांघरून झोपले. कोण कोण? बरेच पांडव घरी झोपले, त्यांचं बोलतोय मी. हां, ईद उद्या तिला पांघरून झोपले. पण देवाला काळजी कुणाची?
पांडवाची द्वारकेचा राणा पांडवा घरी. मला हा विषय सांगायचा. भगवान परमात्मा काही झोपले नाहीत, तंबूच्या समोर असे फिरू लागले आणि फिरणाऱ्या भगवान परमात्म्याला द्रौपदीने पाहिलं, पांडवाच्या बायकोनी. ऐका, द्रौपदीने पाहिलं आणि द्रौपदीने विचारलं, कृष्णा अरे आज काय झाले, झोप येत नाही का तुला, डोकं दुखतंय का, गुळी देऊ, गुळी देऊ, गुळी तुला झोपीची, एखादी डोक्याची, सर्दीची, काय झालंय, नेमकं झालं काय बाबा तुला. कृष्णाने सांगितलं, काय झालंय तुला नंतर सांगतो, पण तुला एक काम करायला लागेल. काय करायचंय म्हणजे, काय झालं ते नंतर सांगतो, पण तुला माझ्याबरोबर यावं लागेल. रात्रीचे 12 वाजले होते आणि कृष्ण कुणाला म्हणतोय माझ्याबरोबर यावं लागेल, द्रौपदीला. द्रौपदीने सांगितलं, अरे कृष्णा तुझं काही डोकं जाग्यावर आहे का, 11 वाजले, 12:30ला तुला गाडी सोड की आता. हा अरे कृष्णा तुला काही कळतं का नाही, 12 वाजले बाबा, आता एवढ्या उशिरा कुठे जायचं असते का. कृष्णाने सांगितलं, तुझ्या फायद्याचं सांगतो, तुला यावं लागेल. द्रौपदीने सांगितलं, कृष्णा येईल, पण माझा फायदा काय तेवढा सांग. कृष्णाने सांगितलं, वेडे पांडव सगळे पांघरून झोपलेत, त्यांना माहीत नाही, ते अज्ञान आहेत, पण तुझ्या पतींना, 5 पतींना उद्या संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत भीष्माचार्यांनी शपथ घेतली म्हणजे जिवंत ठेवणार नाही. आणि द्रौपदीची पायाखालची मातीच आदरली. मग द्रौपदी ढाय मोकळून रडू लागली. कृष्णाने सांगितलं, काळजी करायचं नाही, रडायचं नाही, माझ्यासारखा भाऊ तुझ्या मागं असल्यावर काय काळजी करते. सांगितलं का मी तुझ्या मागं असताना काय काळजी करू नको, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. लक्षपूर्वक आहे का. द्रौपदीने सांगितलं, कृष्णा कुठेही येण्याकरता तयार आहे. कृष्णाने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी घोंगडी आण. घोंगडीचा घोंगटा भगवान परमात्म्याने केला. आता मुंबईतल्या लोकांना घोंगटा सांगणं म्हणजे अवघड आहे. कुठे आहे का घोंगटा, तुम्हाला घोंगटा कळतो ना महिला मंडळी, तुम्हाला रेनकोट, 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 हा ओके, आपला रेनकोटच बरा आहे. आम्हाला घोंगटा माहीत नाही, पण कीर्तना सांगण्यापुरता माहिती आहे. आपला करता येत नाही, मग सांगता येतो. ते घोंगटा गेला, कृष्णाने तो घोंगटा पांघरला आणि कृष्ण द्रौपदीला घेऊन निघाला. कुणाकडे, भीष्माचार्याकडे. द्रौपदीला कृष्ण, इतक्या वेळ द्रौपदी कृष्णाच्या मागे होती. भीष्माचार्य आपल्या तंबूमध्ये भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत काय करत होते, शतपावली करत होते. ऐका, भीष्माचार्य जेव्हा भगवंताचं नामस्मरण करायचे तेव्हा भीष्माचार्याच्या डोळ्यासमोर भगवान परमात्म्याची सगुण साकार मूर्ती प्रगट व्हायची. पण आज भीष्माचार्याला देव दिसत नव्हता. त्याचं पहिलं कारण, विनाकारण शपथ घेतली होती म्हणून, आणि दुसरं कारण, कृष्ण कुणाबरोबर होता, द्रौपदी बरोबर, आणि पांघरून काय घेतलं होतं, घोंगट, घोंगडी, त्यामुळे देव दिसत नव्हता. चला मग ते भीष्माचार्य प्रदक्षिणा करत होते, नामस्मरण करत होते. भीष्माचार्याच्या तंबूपर्यंत कृष्णाने द्रौपदीला मागं ठेवलं आणि तंबूजवळ आल्यानंतर सांगितलं, द्रौपदी तुझ्या पायातली चप्पल काढून दी, सँडल. आपली ती सँडल चप्पल काढून द्रौपदीने भगवंताच्या हातामध्ये दिली. ऐका, जगाचा बाप आहे, पण भगवान परमात्म्याने द्रौपदीचे ते चप्पल घेतले आणि आपल्या डोक्यावरती ठेवले आणि भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणला, चल एक काम कर, पुढे जा. पुढे भीष्माचार्य नामस्मरण करताय, डोळे झाकलेले आहेत. ऐक, त्यांनी पाठ फिरवली का तंबूतून आतमध्ये जा आणि भीष्माचार्याचे डायरेक्ट पाय धर. पाय धरल्यानंतर एक शब्द सुद्धा बोलू नको. आणि भीष्माचार्याने लईत प्रश्न विचारले तर फक्त कशाचा आवाज कर, काकणांचा. बांगड्या शब्द मराठी आहे का हिंदी, मराठी आहे. बांगड्यांचा आवाज कर, त्याच्याकरता बांगड्या पाहिजे ना. पण आता बांगड्या सांगायचं म्हणजे अवघड आहे. आता गेल्या बांगड्या, आता गोट आलेत, एकच ते आहेत ना, तुमच्या आहेत म्हणजे ज्यांच्या कपाळाला टिकली आहेत त्यांच्याकडे बांगड्या आहेत. आता टिकली बी गेली, बांगड्या बी, साडी राहिली नाही. आता अवघड परिस्थिती बाबा. आता लग्न झाले का नाही हे सुद्धा कळत नाही, लय अवघड आहे. बऱ्याचशा नवीन लग्न झालेल्या मुली पाया जोडवे घालत नाहीत, टिकली लावत नाहीत. त्याच्यानंतर काय ते म्हणतात, गळ्यात काय असतं ते, मंगळसूत्र घालत. का अवघड आहे का नाही सांगा बरं तुम्ही. काय करावं संस्कृतीला या. इकडे लक्ष द्या, ऐका मला काय सांगायचं. बांगड्यांचा आवाज कर, त्याकरता बांगड्या पाहिजे बरं. बांगड्या लय महत्वाचे आहे सौभाग्यवतीच्या. भीष्माचार्य प्रदक्षिणा करत होते. ऐका, द्रौपदी आतमध्ये गेली, मागं पुढं पाहिलं नाही, पटकन पाय धरले. जसे पाय धरले भीष्माचार्य म्हणले, कोण कोण म्हणल्यानंतर द्रौपदीने बांगड्यांचा आवाज केला. बांगड्यांचा आवाज आलेल्या भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिला. आणि भगवान श्रीकृष्णाने विजय झाला. म्हणले आणा आता गुलाल. ऐका बरं, आवाज झाला बांगड्याचा, अखंड सौभाग्यवती
भाव असा आशीर्वाद दिला आणि द्रौपदी रडायलाच लागली महाराज. आणि द्रौपदी रडायला लागल्यानंतर ते अश्रू डोळ्यावर पायावर पडले. भगवंतानी त्या भीष्माचार्याला विचारलं कोण आहे कोण आहे म्हणल्यानंतर द्रौपदीने विचारलं तातश्री मी द्रौपदी, तुम्ही आत्ताच आशीर्वाद दिला. काय दिला? अखंड सौभाग्यवती भव. मग हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? भीष्माचार्याने सांगितलं कुण्या जन्माचा ते सांगतो, पण तुला इथपर्यंत कोण आणले तेवढं सांग. तुला इथपर्यंत ज्यांनी आणलंय तेवढं मला सांग. द्रौपदीनं सांगितलं माझ्या बरोबर गडी आलाय म्हणे. गडी कोण? घरगडी, घरी काम करणारा गडी आलाय. त्याने सांगितलं ज्या कुण्या गड्याने तुला इथपर्यंत आलंय त्या गड्याचं तेवढं मला दर्शन कराव. आणि मग द्रौपदीने सांगितलं कृष्णाने माझ्यासोबत आणलंय. भगवान श्रीकृष्णाचं भीष्माचार्याने दर्शन घेतलं आणि भीष्माचार्याने द्रौपदीला सांगितलं द्रौपदी मी दिलेला आशीर्वाद याच जन्माचा आहे, उद्या मी जाणार आहे. मग भगवंताला त्या भीष्माचार्याने सांगितलं कृष्णा तुला मला जर द्यायचे तर एक दे. माझ्या अंतकरणात माझा ज्यावेळेस शेवट होईल त्यावेळेस माझ्या जवळ तू असावं आणि तुझं नाव माझ्या मुखामध्ये असावं. अंतकालेच मामेव, तुझं नाव माझ्या मुखात असावं. माझा दृष्टांत संपला. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. काय करत होती द्रौपदी? रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होती. परिणाम भगवान परमात्म्याने तिच्या कुंकवाचं लक्षण केलं. नसत्या बांगड्या तर कसं झालं असतं? घाला घाला, उद्यापासून घाला. म्हणून ऐका लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आपण जर नित्यनेमाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याजवळ राहतो. अशा अर्थाचा भगवान श्री ज्ञानोबारायांचा हरिपाठ या प्रकरणातील मी नामपर प्रकरणातील हा अभंग सेवेकरिता घेतला होता. धावत्या वेळामध्ये अभंगाचं चिंतन करत असताना अभंगाचं बोला बोला अभंगाचं किती चरण सुटलेत? एक सुटलं. अजून किती शिल्लक आहेत? बोला ना. 3 शिल्लक आहेत. मग पुढचे 3 चरण सांगण्याकरता मी पुन्हा येईल पुन्हा येईल. मी नक्की येईल. कधीतरी परत येईल. परत या अभंग घेऊन परत या राहिलेल्या अभंगाचं चिंतन आपण नक्की करू अशी एक ग्वाही आपल्या समोर देतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकावली. नित्यनेम नामिती प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामिती प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा अर्थाचा भगवान श्री ज्ञानोबारायांचा 4 चरणाचा अभंग द्रुपद धरून 5 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतला होता. धावत्या वेळामध्ये अभंगाचं चिंतन करत असताना अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ आपण पाहिला. अजून भरपूर अभंग राहिला. आपली वेळ संपली म्हणून झालेली सेवा ज्या संस्थेत मी शिकलो स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची, त्यामध्ये माझ्या अद्यवत गुरुवरे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर असतील, आदरणीय बाबा असतील, आदरणीय ज्यांच्याकडे थोडासा वेदाचा अभ्यास मी करतो, ज्यांच्याकडे महिन्याला वारीला जातो, माझे श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले बप्पा, आदरणीय बप्पा बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम तुकाराम तुकाराम.